नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मराठा आंदोलनासंदर्भातली। मराठा आंदोलनाचा जीआर काढला, त्या विरोधामध्ये आता ओबीसी नेते न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत। छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काढलेला जीआर आता कायद्याच्या पटलावर टिकणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता ओबीसी नेत्यांमध्येच मतभेद झाले। तर दुसरीकडे काल मनोज जरांगे पाटलांनी आपल्या 5 दिवस सुरू असलेल्या उपोषणाची सांगता केली। मराठ्यांच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारने मान्य केल्यात, मात्र मनोज जरांगे यांच्या विरोधात मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात। मुंबईतील आंदोलन अपयशी ठरल्याची टिप्पणी मराठा नेते बीजी कोळसे पाटील यांनी केली आहे। तर यानंतरची बातमी आहे लालबागच्या राजाच्या दरबारातून। लालबागच्या राजाच्या दरबारात आणि वाद हे समीकरण दरवर्षीच बनलेलं आहे, कारण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून गणेश भक्त मोठ्या प्रमाणावरती गर्दी करत असतात। मात्र रांगेमध्ये उभे असताना भाविकांची बाचाबाची, राडा, अरेरावी, धक्काबुक्की, दमदाटी असे प्रकार नेहमी घडतात। मात्र यंदाच्या वर्षी आतापर्यंत तरी असे प्रकार घडले नसले तरी सुद्धा लालबागच्या राजाचं व्हीआयपी दर्शन वादात अडकलंय। व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी दर्शनाच्या व्यवस्थेविरोधात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे आता तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता लालबागच्या राजाच्या दर्शनाची नेमकी काय सोय होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की आता या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। सुरुवातीची बातमी होती मराठा आरक्षणासंदर्भातली, त्याच्यानंतर ओबीसी मध्ये सुद्धा आता ओबीसी समाजामध्ये सुद्धा नेत्यांमध्ये मतभेद झालेले आहेत आणि तिसरी बातमी जी आहे ती आहे लालबागच्या राजाच्या दरबारातून ज्या व्हीआयपी रांगा असतात, व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी रांगांच्या संदर्भामध्ये आता मानवाधिकार आयोगामध्ये सध्या तक्रार दाखल करण्यात आली आहे। आणि याच 3 बातम्यांवरती विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा जोडले गेलेले आहेत। माझ्यासोबत असणार आहेत विकास गवळी, ओबीसी याचिकाकर्ते, आणि सुनील नांगणे, मराठा समन्वयक, आणि लालबागच्या राजाच्या बातमीवरती आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत असणार आहेत। पण आपण पहिली बातमी बघणार आहोत। पहिली बातमी आहे मराठा आंदोलनासंदर्भातली। मराठा आंदोलनाचा जीआर काढला, या विरोधात आता ओबीसी नेते न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत। छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये सध्या प्राथमिक चर्चा सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काढलेला जीआर आता कायद्याच्या पटलावर टिकणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। मात्र आता ओबीसी नेत्यांमध्येच मतभेद झाले। आणि याच बातमीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी याचिकाकर्ते विकास गवळी सुद्धा जोडले गेलेले आहेत। विकासजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। एकीकडे काय होतंय की काल सरकारने जीआर काढला मराठा आरक्षणासंदर्भातला, तो जीआर आला, जीआरचं सगळं पूर्णपणे जो जल्लोष झाला मराठ्यांनी केलेला, मात्र आता ओबीसी समाज सुद्धा, आता ओबीसी नेते सुद्धा आक्रमक झालेले आहेत याच्यामध्ये। मात्र या जीआर विरोधात आता ते पुन्हा न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत। हे कायद्याच्या पटलावरती हा जीआर टिकतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता नेमके ओबीसी नेत्यांमध्येच मतभेद झालेत। आता जर आरक्षणाच्या मागणीसाठी काल भुजबळ सुद्धा म्हणाले, मी जर चुकत नसेल तर भुजबळ असं म्हणाले की आम्ही आता या आंदोलनाची धग अजून वाढवणार आहोत, आम्ही आणखीन हे आंदोलन तीव्र करणार आहोत। मात्र नेत्यांमध्येच आता मतभेद झालेत। तायवाडे सुद्धा आता हैदराबाद गॅजेटच्या समर्थनार्थ आता मैदानात उतरलेत। नेमकं काय, कसं बघायचं याच्याकडे? जर नेत्यांमध्ये जर मतभेद होत असतील तर मग कसा तिढा सुटायचा याचा? सर्वप्रथम आपल्याला मनापासून धन्यवाद। आपण या चर्चेमध्ये मला सहभागी करून घेतलं। या अगोदर सुद्धा माझा जो ओबीसीचा लढा होता तो सातत्यानं जय महाराष्ट्र चॅनलनं संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। अनेक या चर्चेच्या संदर्भात प्रत्येक वेळेला मला त्या ठिकाणी बोलावलं आणि माझ्याकडनं ज्या काही या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जी केस लढल्या गेली त्या केसचा ओबीसी समाजाला कसा फायदा झाला हे संपूर्ण श्रेय जर कोणाला असेल तर ते जय महाराष्ट्र चॅनलनं। आता मुख्य मुद्द्याकडे वळतो। आपण या अगोदर जो प्रश्न केला
या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी जी एक बहुजन व्याख्या करून स्वराज्य स्थापन केलं होतं, मुघलांच्या आणि इतर हुकुमी राजवटीच्या विरोधात हम्म, महाराष्ट्रामध्ये सुराज्य स्थापन करण्याचं काम केलं. त्या सुराज्याला कुठेतरी छेद देण्याचं काम सध्याचे राज्यकर्ते आणि अनेक समाजामधले काही घटक हम्म, करतायत. कुठेतरी ही महाराष्ट्रासाठी अतिशय चिंतेची बाब आहे. छत्रपतींनी मराठा प्लस 18 पगड जाती व 12 बलुतेदार या सगळ्यांना एका ठिकाणी घेऊन ही सगळी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये कुठेतरी ओबीसी म्हणजेच 12 बलुतेदार, 18 अलुतेदार आणि कुणबी वर्सेस मराठा असं चित्र या महाराष्ट्रामध्ये तयार झालं. हे अतिशय भविष्याच्या दृष्टीनं आपल्या महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला छेद देणार आहे. बर. हे कालचा जो जी आर आला तर हम्म. याचा ओबीसीच्या आरक्षणावर कसा परिणाम होणार आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. हम्म, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एक उदाहरण देतो मी तुम्हाला की सध्या जर 100 ओबीसी असतील हम्म, आणि तरी 27 जागा असतील, हम्म, त्या 100 ओबीसी मध्ये स्पर्धा या 27 जागांसाठी होणार आहे. इतके दिवस होणार होती, परंतु आता या हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर याच्यामुळं त्या वेळेला जे मराठा ह्या ओबीसी आरक्षणामध्ये इन्क्लूड होणार आहेत किंवा त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट दिल्या जाणार आहे. तर कुठेतरी पहिले ओबीसी त्या ठिकाणी असलेले त्यांच्याच ताटातला हा घास हिरवण्याचा सध्याच्या परिस्थितीत प्रयत्न झालेला दिसतो. याचा अर्थ माझा मराठ्यांना ओबीसी देण्यासाठी किंवा त्यांना आरक्षण देण्यासाठी अजिबात विरोध नाही. कुठेतरी कोणीतरी याचा विपर्यास सुद्धा करू शकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझं स्वतःच उदाहरण या ठिकाणी देतो. हम्म, माझी पत्नी ही मराठवाड्यातली आहे. बर. तिच्यापासून आम्हाला 2 अपत्य आहेत. हम्म, मला 2 मुली आहेत. दोन्ही मुलींना कास्ट सर्टिफिकेट ओबीसीचे आहे आणि व्हॅलिडिटी सुद्धा झालेली आहे. हम्म, परंतु जिनं जन्माला घातलं तिला ओबीसीचं सर्टिफिकेट नाही किंवा तिला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही. हा किती मोठा विरोधाभास या सध्याच्या परिस्थितीमध्ये. बर. इतके वर्ष झाले बर. ओबीसीचं आरक्षण हम्म, हम्म. दिल्याच्या नंतर या राज्यकर्त्यांनी विकासजी, मी आतापर्यंत तुम्हाला थोडंसं थांबवतो. मी तुम्हाला माफ करा, मी तुम्हाला इंटरप्ट करतोय. आपल्यासोबत मराठा समन्वयक आबासाहेब पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले. आबासाहेब, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये. काल जो जी आर राज्य सरकारनं जरांगे पाटलांच्या हातात दिला, त्याच्यानंतर उपोषण जरांगे पाटलांनी मागे घेतलं. मात्र या जी आर विरोधात आता ओबीसी नेते सगळे न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत. आपण कसं पाहता या सगळ्याकडे? हा, म्यूट आहे, बरोबर. हा, माझा आवाज येतोय कालचा आबासाहेब जो जी आर, तुमच्यापर्यंत? हा येतोय, आवाज येतोय. कालचा जो जी आर निघाला हा. त्याच्यामध्ये 1 जून 2004 चा जो शासन निर्णय होता हम्म, त्याच्यामध्ये कुणबी मराठा कुणबी हम्म, या संदर्भातला एक 2000 खत्री कमिशननं 151 जाती घातल्या होत्या बर. त्याच्यामध्ये आरक्षणामध्ये. त्यावेळेस हम्म, त्याच्यामध्ये मराठा कुणबी मराठा व मराठा या संदर्भातला तो शासन निर्णय होता आणि त्या शासन निर्णयाचे बरेच भाग त्याच्यामध्ये तो घेतलेला. दुसरा मुद्दा असा आहे की 1 सप्टेंबर 2011चा जो जात प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भामध्ये ज्या डायरेक्शन्स आहेत त्या संदर्भातला एक जी आर आहे. त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तो म्हणजे एक तुम्हाला माहिती असेल की 25 जानेवारी 2024 मनोज जरांगेंचं जे आंदोलन होतं वाशीमध्ये, हम्म, त्यावेळेला सगळे सोरे लागू करण्यासंदर्भामध्ये जो शासन निर्णय दिला होता हा, की भटक्या जमाती, अनुसूचित जाती जमाती, त्याच्या इतर मागासवर्ग जात पडताळणी व जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातले जे निकष होते हम्म, त्या संदर्भातला जो शासन निर्णय आहे त्याच्यातच दुरुस्ती करण्यात आलेली. आता ह्याच्यामध्ये काय केलं हम्म, की शेवटी त्याच्यामध्ये 1-2 वाक्य घातलेली आहेत की आता ह्या जी आरचा मराठ्यांना फायदा काय, हम्म, की मराठ्याला त्याच्यामध्ये एकच फायदा झालेला आहे कालच्या जी आर मध्ये, हा, की जे भूमिहीन आहेत, की ज्यांना ज्यांच्या वंशावळीत बरोबर आहे की आता समजा माझ्या चुलत भावाकडं कुणबी दाखला, कुणबीची नोंद आहे त्यांच्याकडे हम्म, आणि माझ्या आजोबांच्याकडे जमीन नसल्यामुळं किंवा भूमी नसल्यामुळं त्याचा महसुली पुरावा मिळत नव्हता माझ्या वडिलांच्या नावावर किंवा पुढे मला,
मग त्याच्यामध्ये काय दिलंय की हे ज्यांच्या भूमिहीन वगैरे आहेत की त्यांनी जर सर्टिफिकेट अफिडेव्हिट दिलं की माझ्या चुलत भावानं मला अफिडेव्हिट दिलं तर मला ते कुणबी सर्टिफिकेट मिळू शकतं. पण बर. तिथं पण मेघ मारून ठेवलेली आहे. हं, शासकीय अधिकारी आहेत ज्या ज्या वेळेला सरकार मराठ्यांना काय देण्याचा प्रयत्न करतं हं, आणि हे वारंवार आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समोर आणलेलं आहे. हं, सरकारची इच्छाशक्ती असते की मराठाला द्यायचं. हं. पण इथं आल्यानंतर मात्र सामान्य प्रशासन विभाग, विधी व न्याय विभाग आणि संबंधित विभागातले काही समाजाचे अधिकारी मिळून इथं बरोबर मेघ मारून पण ठेवतात. आबासाहेब, मेघ आता काय या मारलेली आहे? सगळ्यामधनं एक प्रश्न असा उपस्थित होतो की जो जी आर काढलेला आहे, ज्या जी आर विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक होतोय, जो पुढे येतोय, मात्र या जी आर मधून असं सांगण्यात येतं, आता ओबीसी समाजाचा असा समज झालेला आहे की या जी आर नुसार जर हा जी आर काढला जातो तर याचा कुठेतरी धक्का ओबीसीच्या आरक्षणाला लागू शकतो. हे बघा, हं, ओबीसी हा एक प्रवर्ग आहे. कोणी बर. ओबीसी नेता नाही. हं, ओबीसी हा कुठल्या जातीचा विषय नाहीये. हं, हा एक प्रवर्ग आहे ओबीसीचा. हे जे आता महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ, मुंडे यांचे काही ह्यांनी उभे केलेले काही लोक आहेत. हे जाणीवपूर्वक सातत्यानं मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतात. हं, ह्यांचा आणि ओबीसी आरक्षणाचा काही संबंध नाहीये. हे पहिलं महाराष्ट्राच्या जनतेनं क्लिअर केलं पाहिजे. हं, की हा ओबीसी प्रवर्ग आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याच जातीसाठी हा प्रवर्ग नाही, विशेष जातीसाठी. याच्यामध्ये की ज्या जाती राज्य मागासवर्गीय आयोगाकडनं हं, शिफारशी केलेल्या आहेत हं, त्यांचं ट्रिपल टेस्ट झालं. आता तर खूप अवघड आहे. बर. त्या जे आता ओबीसी म्हणून उद्या आणताय ते. हं, आम्ही अजून त्याच्यावर कारवाईच केलेली नाहीये. हं, पहिला हा मुद्दा समजून घ्या. हं, यांचा कुठलाही क्लेम बनत नाही त्याच्यावरती बर. की आम्ही ओबीसी आहे तर आमचं हे आहे, असं काही नाहीये. हं, की राज्य मागासवर्गीय आयोगानं सुखरी समिती असेल, गायकवाड समिती असेल, त्याच पद्धतीनं 2001 ला की खत्री कमिशन आहे. त्या खत्री कमिशन सुद्धा मराठा, कुणबी, मराठा एकच आहेत आणि त्याच्यामध्ये 151 जाती धरत असताना ती समिती स्थापन केली होती. एखादी जात मसुद्यामध्ये घ्यायची असेल, फक्त मी अर्धा याच मसुदा मी याच अर्धा मी याच मुद्द्याला धरून मी आता विकास गवळींकडे जातोय. विकासजी, असं म्हणतायत आबासाहेब पाटील की प्रवर्ग एक हा ओबीसी हा कुठला एक प्रवर्ग नाहीये किंवा एक कुठली विशिष्ट जात नाहीये. मात्र अजून प्रश्न हाच उपस्थित होतो की यामध्ये मतभेद का होत आहेत नेत्यांमध्ये तुमच्या? विषय असा आहे, आबासाहेब पाटील आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी हं, मराठा आंदोलनामध्ये फार चांगली भूमिका बजावली हं, आणि सातत्यानं आपल्या चर्चेमध्ये ते असतात. हं, परंतु आबासाहेबांना मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो, की आबासाहेब इतका मोठा मराठ्यांचा मोर्चा, त्यानंतर एवढं मोठं आंदोलन, हं, याचा उपयोग जर आपण आणि राज्यकर्त्यांनी ओबीसी मध्ये इन्क्लूड करण्यासोबतच ओबीसीची मर्यादा वाढवण्यासाठी करून घेतला असता तर ते आज जे हयात ओबीसी आहेत सध्या, जे नाही, 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 नाही. हे बघा, मध्ये आहेत, त्यांच्यासाठी आणि मराठ्यांसाठी दोघांसाठी ती गोष्ट चांगली झाली असती. हं, परंतु आज झालं काय की पहिलेच 52-54% असलेला ओबीसी त्यांना 27% म्हणजे 50%चे ऑलरेडी त्यांच्या तोंडाला पानं पुसलेले गेल्या 30 वर्षापासून, आणि आता त्याच्यामध्ये 10-15% जो काही मराठा समाज येईल, तो आल्याच्या नंतर हा 15% तो 54%, जवळपास 60% लोकांना या काही होत 27% नाही का? नाही, नाही, नाही. हे बघा, कुठेतरी सगळ्यांवर अन्याय होईल असं वाटत नाही का आपल्याला? हं. बोला आबासाहेब, बोला. विकासराव हं, विकासराव तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत आमच्या सोबत होते. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्या सगळ्या केसेस मध्ये होते. आता तुम्हाला एक मुद्दा सांगतो की या राज्यामध्ये बांटी आयोगानं ओबीसी 37.5% काउंट केलेले आहेत. बरोबर ना? मग बरोबर. 37.5चा अर्थ किती होतं ते काढा ना तुम्ही. समजा 19% जरी आरक्षण ओबीसीचं गेलं, उर्वरित राहतं ना. दुसरा मुद्दा काय की हे सातत्यानं चुकीच्या पद्धतीनं मांडणी केली जाते की या राज्यात 350 जाती आहेत, 600 जाती आहेत, आमच्या एवढ्या जाती आहेत, असं काही नाही. की मी मागच्या अनेक वेळा या जय महाराष्ट्र चॅनेलला संधी दिली. जय महाराष्ट्र चॅनेलच्या माध्यमातून राज्यातल्या सगळं ओबीसी बहुजन समाजाला मी सांगितलंय की या राज्यामध्ये सर्व मिळून जाती जर असतील तर 200-250 जातीच्या वरती जात नाही. परंतु ह्या लोकांनी जो कांगावा चालू केलेला आहे की स्वतःच्या राजकारणासाठी, राज्यात कुठल्याही ओबीसीचा विरोध नाही मराठ्यांना. गावगाड्यातले सगळे ओबीसी दलित सगळे एकत्र राहतात. कुठेही मराठीच्या आरक्षणाला विरोध नाही. विरोध करणारे कोण आहे? एक तो येवलावाला, दुसरा तो बीडवाला, आणि कोणतरी 2-4 पुढे उभा करायचे, पुढे घालायची. मला सांगा ना, काल आंदोलनात सगळे होते. अहो, वंजारी समाजाच्या पोरांनी, जे सामाजिक कार्यकर्त्यांनी काल मुंबईमध्ये
स्टॉल लावले होते मराठ्यांना जेवण द्यायला, बीडच्या वंजारी समाजाच्या पोरांनी. त्यांनी तिथं स्वतःचे सगळ्या कार्यकर्ते जमा करून, मग तुम्ही सांगा ना कुठल्या ओबीसीचा विरोध आहे? हे फक्त राजकीय नेते चुकीच्या पद्धतीनं मराठा समाजाच्या विरोधामध्ये सातत्यानं चुकीच्या गोष्टी पसरवतात. की मला सांगा 50% मर्यादा आहे ना, 50% मर्यादा असल्यानंतर तुम्ही 52% आरक्षणावरती गेले, कसे गेले? 20% SC ST गेलं, तुम्ही 32% आरक्षण तुम्हीच घेतलेलं आहे. त्याचा फुगवटा कोणी केला? बरं, याच्यामध्ये अजून एक अशी आहे की एका जातीला 3.5% आरक्षण, एका जातीला 2.5% आरक्षण, आणि बाकी जाती सगळ्यात तत्सम जाती म्हणून तुम्ही त्या प्रवर्गात घातलेलं आहे. बरं, हाईट अशी झालेली आहे की माझ्याकडे GR आहे, मी परवाही मला जय महाराष्ट्र संधी दिली की त्याच्यामध्ये या राज्यात की मुघलांना आरक्षण मिळालं ओबीसी मध्ये. मुघल ज्या देशामध्ये ज्यांनी आक्रमण केली, मुघल, पठाण, खान, त्याच्यानंतर अहमदी, हो, यांना सुद्धा आरक्षण या ठिकाणी देण्यात आलं. खरंय. त्यावेळेला तुमचे ओबीसी काय बोलले नाहीत, तुमचे छगन भुजबळ काय बोलले नाहीत, मुंडे काय बोलले नाहीत, त्याच्यावर कधी आवाज त्यावेळेला हाच छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये मंत्री होता. मला सांगा की या आता हिंदुत्वाचं सरकार आहे राज्यामध्ये, हे सरकार हिंदुत्वाचं असताना खरंय. त्यामुळे आबासाहेब पाटील, आता हिंदुत्वाचं तुम्ही तुमचा मुद्दा एक घ्या, व्यवस्थित फक्त अर्धा मांडलेला मुद्दा आहे. द्यायचा. आपण आता या संदर्भामधली एक दुसरी बातमी पाहतोय, कारण काल मनोज जरांगे पाटलांनी आपलं याच 5 दिवसांचं सुरू असलेलं उपोषण काल मागे घेतलं. मराठ्यांच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारनं मान्य केल्या. मात्र मनोज जरांगे यांच्या विरोधात मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया आता उमटू लागल्यात. मुंबईतलं आंदोलन अपयशी ठरल्याचं आता मराठा नेते BG कोळसे पाटील बोलतायत. या संदर्भामध्ये मी मराठा समन्वयक सुनील गंगणेंकडे येतोय. सुनीलजी, मला सांगा की आता जर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर मराठा नेतेच जर आज या संदर्भामधलं जर आंदोलन जे आहे ते अपयशी ठरल्याच्या टिप्पणी करत असतील, तर एक मराठा म्हणून, एक मराठा समन्वयक म्हणून आपण कसं बघायचं सुनील नांगणेजी? प्रथम सर्वांना जय भवानी, जय जिजाऊ. मुळात प्रश्न आपण जो आज समन्वयकाच्या बाबतीत किंवा मराठा समाजाच्या बाबतीत जे केलाय, अतिशय महत्वाचा प्रश्न आपण केलाय. त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद देतो. त्याचं उत्तर असं आहे की 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळावं, हे मराठा समाजाची प्रमुख मागणी ठेवली. त्या मागणीवरती मग हैदराबाद गॅजेटचा विषय आला. हैदराबाद गॅजेटचा काल GR निघाला. त्या GRच्या संदर्भामध्ये आज एवढं महाराष्ट्रभर विषय वाढत चाललेला आहे आणि मराठा समाजातूनच तीव्र प्रतिक्रिया आल्या, असं आपलंही मत आहे, माझंही आहे. त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाला, विशेषतः गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण हक्काचं मिळावं यासाठी जनजागृती जी झालेली आहे आजपर्यंत फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मराठा समाज, मराठा युवक आता अभ्यासानं बोलायला लागलेला आहे आणि अभ्यासानंच चालायला लागलेला आहे. आज लिहितो, वाचतो, ते कशासाठी? घटनेनुसार सर्व गोष्टी बोलायला लागलेला आहे. म्हणून दूध का दूध, पाणी का पाणी GR निघाल्यापासून आतापर्यंत अजून 24 तास सुद्धा झाले नाहीत, तरी महाराष्ट्रामध्ये आमचा युवक एवढं बोलायला लागलाय. हे आमचं सगळ्यात मोठं यश आहे. परंतु या यशामध्ये सरकार, विरोधी पक्ष आणि प्रशासन हे कसं खुट्ट्या मारतं हे कालच्या GR वरून आपल्याला स्पष्ट होतं. त्यामुळं हे जे ओबीसी नेते जे कोण आहेत ते आज कांगावा करतात की ओबीसीला धक्का मुक्त. मुळातच आम्ही फसलोय, आजही फसलोय. जो फसलाय म्हणजे काय फसलाय? फसलाय म्हणजे काय फसलाय सुनीलजी? काय कालच्या GR नुसार? हा, बोला बोला. मराठा नावाचा जो मराठा समाज आहे तो आरक्षणापासून दोन्ही घरचा पाहुणा उपाशीच राहिलेला आहे. मुद्दा एक. मुद्दा दुसरा असा आहे की हैदराबाद गॅजेट जे निघालेला आहे त्याच्या पहिल्याच पॅरामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की पात्र उमेदवार म्हणजे पात्र लोकांनाच. मग इथं कुठं आला मराठा समाजाचा विषय? आणि त्यामुळे ओबीसीला धक्का लागायचा प्रश्नच कुठं आहे? ऑलरेडी कुणबी आहेच ना ओबीसीत. म्हणजे तुम्ही कालचा जो GR सरकारनं दिला त्याच्यावरती समाधानी आहात का? थोडक्यात सांगा मला. नाही, ज्यांच्या नोंदी निघालेल्या आहेत त्यांना ते मिळलं पाहिजे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, त्यात काय वाद नाही. परंतु आम्ही जे फक्त मराठा ज्यांचा महसुली कागदोपत्री उल्लेख आहे तो दोन्ही घरचा पाहुणा उपाशी आहे. आमची लढाई मराठा म्हणून आहे, ते आम्हाला मिळालं पाहिजे. ते 50%च्या ओबीसी मधून मिळालं पाहिजे. बर,
नक्कीच. आता या सगळ्या मागणीवरती नेमकं आता काय पुढे येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार. मात्र यानंतरची अजून एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे लालबागच्या राजाच्या दरबारातून. लालबागच्या राजाचा दरबार आणि वाद हे समीकरण दरवर्षीचंच बनलेलं आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. मात्र रांगेमध्ये उभा असताना भाविकांची बाचाबाची, राडा, आरेरावी, धक्काबुक्की, दमदाटी असे प्रकार वारंवार घडतात. असे प्रकार यावर्षी जरी घडले नसले तरी मात्र एक नवा वाद आता उफाळून आलाय, तो म्हणजे राजाच्या व्हीआयपी दर्शन वादामध्ये आता अडकलेला आहे. व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी दर्शनाच्या व्यवस्थेविरोधात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे आता तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. आणि या संदर्भामध्ये माहिती देतोय आमचा प्रतिनिधी मनोज दाळकर, सध्या आपल्या सोबत आहे. मनोज, यावर्षी ना गर्दीच्या बातम्या आलेल्या आहेत, ना यावर्षी धक्काबुक्की झाली आहे, ना बाचाबाची झाली आहे, ना कुठल्या प्रकारची आरेरावी झाली आहे. या वर्षीची बातमी आली आहे ती म्हणजे आता दर्शन रांगांची. सर्वसामान्य माणूस 18-19 तास त्या दर्शन रांगेमध्ये उभा राहतो, मात्र तरी सुद्धा त्याला दर्शन खूप काळानंतर मिळतं. मात्र जे व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी रांगा असतात याच्यावरून आता वाद निर्माण झालेला आहे. मानवाधिकार आयोगामध्ये सुद्धा तक्रार दाखल झाली आहे. नक्कीच सिद्धेश, आपण बघितलं दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजावर संकट आलेलं आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी मानवाधिकार आयोगाकडून तक्रार देखील दाखल करण्यात आली असून या ठिकाणी अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे आणि 6 सप्टेंबर रोजी या ठिकाणी सुनावणी देखील ही होणार आहे. पण आपण बघितलं दरवर्षी लालबागचा राजा म्हणजे गणेश चतुर्थी येते, लालबागचा राजा जसा आपण बघितलं विराजमान होतो तसा त्याच्या आदल्या दिवशीपासून त्या ठिकाणी नागरिक हे भाविक आपल्या बाप्पाचं लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी लाईनीमध्ये रांगेमध्ये उभे असतात आणि आपण बघितलं तासोन तास त्या ठिकाणी लाईनीमध्ये उभे असून सुद्धा त्या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन हे त्यांना म्हणजे समृद्धीकारक हे भेटत नाही. कारण की या ठिकाणी 2-3 रांगा या ठिकाणी झालेल्या असतात, त्यामध्ये सामान्य नागरिकांची लाईन, मुखदर्शन लाईन आणि व्हीआयपी लाईन आणि व्हीव्हीआयपी लाईन या रांगा लालबागच्या या दर्शनासाठी असतात. कारण की जसं गणेश चतुर्थी येते मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उमटत असतात. जसं 1.5 दिवसाचा गणपती येतो त्यानंतर भाविक पुन्हा लालबागच्या राजाकडे येतात. 5 दिवसाचा बाप्पाचं विसर्जन होतं त्यानंतर भाविकांची गर्दी वाढते. 7 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होतं त्यानंतर गर्दी वाढते आणि अशी गर्दी वाढत वाढत तासनतास भाविक आपल्या बाप्पाचं दर्शन लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी उभे असतात. पण व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी लाईनीमधून आपण मिळतं या ठिकाणी भाविक याचं ते मनसोक्त दर्शन घेत असतात आणि त्या ठिकाणी देखील आपण मिळतं मोठी वेगळी लाईन ही करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी वेगळे आपण मिळतं म्हणजे चार्जेस देखील लावण्यात आलेले आहेत आणि जे नागरिक ज्या ठिकाणी लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आहेत ते देखील आपल्या मनोज, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती जी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे या तक्रारदारांचं नेमकं म्हणणं तरी काय आहे नेमकं, आणि या संदर्भामध्ये तू जसं म्हणतोयस की 6 तारखेला सुनावणी होणार आहे, काय अधिकचा त्या अपडेट्स मिळू शकतात या संदर्भामध्ये? सिद्धेश, याचं सर्वांचं नागरिकांचं असं म्हणणं की सर्वांना सर्व समान सरसकट आणि जसं आहे तसं सगळ्यांना दर्शन हे लालबागच्या राजाचं मिळावं. कारण की जे सामान्य नागरिक आहेत त्यांना तासोन तास त्या लाईनीमध्ये उभं राहावं लागत आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर जसं ते बाप्पाच्या दर्शनासाठी येतात, चरणी येतात दर्शन घेण्यासाठी, त्या ठिकाणी त्यांना हटवलं देखील जातं, फटाकन त्यांना बाजूला त्या ठिकाणी काढलं जातं आणि त्यांना दर्शन देखील आपण बघतो या ठिकाणी प्रॉपर हे मिळत नाहीये. त्यामुळे नागरिकांनी आपण बघितलं तर या ठिकाणी आता आयोग आहे मानवाधिकारी आयोग यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. नागरिकांना सरसकट बरोबर सर्वांना समान न्याय दिला पाहिजे आणि सगळ्यांना दर्शन समान दिलं पाहिजे. जे व्हीआयपी असतात त्यांना लवकर दर्शन दिलं जातं, त्यांना प्रॉपर दर्शन दिलं जातं, त्यांच्यासाठी सामान्य नागरिकांना बाजूला हटवलं जातं आणि त्यांना नक्कीच. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जी आता सुनावणी पार पडेल याच्यामध्ये सुद्धा आता लक्ष लागलेलं आहे, यामधून काय निर्णय येतो. धन्यवाद मनोज तुझे सुद्धा. आणि आपल्यासोबत जे मान्यवर जोडले गेलेले होते, ओबीसी याचिकाकर्ते विकास गवळी, मराठा समन्वयक आबासाहेब पाटील आणि सुनील नांगणेजी, आपले सुद्धा आभार. आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.